मंडळी, नसरापुरात चिमुकलीवर झालेला अत्याचार संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात जखम बनून ठसठसतोय। 4 वर्षाच्या त्या निष्पाप देहाची विटंबना, तिच्यावरच्या अमानुष अत्याचारानं माणुसकीला काळीमा फासला गेला। 65 वर्षाच्या त्या नराधमानं विश्वासाचा आमिष दाखवत तिचं बालपण, तिचं आयुष्य, तिचं अस्तित्व आणि आईबापाचं काळी सगळं निर्दयीपणे हिरावून घेतलं। आज महाराष्ट्राचा समाज मन सुन्न आहे, उद्विग्न आहे। हे केवळ एक गुन्ह्याची बातमी नाहीये, हे आपल्या समाजाच्या विवेकाला हादरा देणारी घटना आहे। एक प्रश्न विचारणारी घटना। खरंच आपल्या मुली आज सुरक्षित आहेत का? तुम्हाला आज एक प्रश्न विचारू, तुम्हीच सांगा, आपल्या मुलींसाठी, मुलांसाठी या जगात सगळ्यात सुरक्षित जागा कुठली असते? घर, शाळा की आपली हक्काची माणसं? जर तुमचं उत्तर हो असेल तर पुढची 3 मिनिटं तुम्ही जे ऐकणार आहात ते ऐकणं तुमच्यासाठी कठीण जाणार आहे। हे अतिशयोक्ती नाहीये, हे अतिशय भीषण वास्तव आहे। हा व्हिडिओ बघता बघता जितका वेळ जाईल ना, तितक्या वेळात या देशातलं एक निष्पाप मूल लैंगिक शोषणाचा बळी ठरलेला असेल। आकडा सांगतो, दिवसाला 140 ते 150 मुलं मुली इतक्याचं शोषण होतं दिवसाला या देशात। ही फक्त नोंद झालेली संख्या आहे। नोंद न झालेल्या जखमांचं काय? त्या कोणत्या तरी आकड्यात मावतील का? नाही। आणि या सगळ्यात भीतीदायक सत्य काय माहितीये? या गुन्ह्यातले 94 ते 96% नराधम हे कुणी अनोळखी नाहीयेत, ते ओळखीचे असतात, रक्ताच्या नात्यातले असतात, विश्वासातले असतात। म्हणजे ज्याला आपण आश्रय देतो तिथंच धोका दबा धरून बसलेला आहे। आपण मुलांना काय शिकवतो? बेटा, अनोळखी लोकांपासून लांब राहा। पण जेव्हा शिकार करायला आलेला चेहरा ओळखीचा असतो तेव्हा त्या लहानग्या जीवानं काय करायचं? त्याला कसं कळणार की नक्की कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणापासून आपण पळायचं? कायदे आहेत, कडक आहेत, फाशीपर्यंतची शिक्षा आहे, पण तरीही ही पाप का थांबत नाहीयेत? का? कारण गुन्हेगाराला कायद्याचा धाक उरलेला नाहीये। आणि त्याहून भयंकर कारण म्हणजे आपले लोक काय म्हणतील ही वृत्ती। या एका वाक्यानं कित्येक किंकाळ्या दाबल्या गेलेल्या आहेत या समाजात, कित्येक सत्य गाडली गेलेली आहेत। लक्षात ठेवा, जेव्हा आपण भीतीपोटी गप्प बसतो ना, तेव्हा आपण त्या गुन्हेगाराला पुढच्या शोषणाचं लायसन देत असतो। आज आपलं मूल 4 भिंतीत सुरक्षित नाही। शोषण आता त्याच्या हातातल्या स्क्रीनवर आलंय। ह्या स्क्रीनवर इंटरनेटच्या माध्यमातून घरातली भिंत तोडून हे शोषण घरात येतंय। सायबर ग्रूमिंग नावाचं बाजार मांडला गेलाय, मुलांच्या निरागसतेचा तो लिलाव मांडला गेलाय। त्यांना वाटतं ते खेळतायत। आपण स्क्रीनच्या पलीकडे कोणता राक्षस बसलाय याची त्या लेकरांना कवडीची कल्पना नसते हो। त्यामुळे मुलांना फक्त गुड टच, बॅड टच नका शिकू। त्यांच्या शरीरावर फक्त त्यांचाच हक्क आहे हे त्यांच्या मनावर बिंबवावं लागेल। त्यांना भीती नाही, आपल्याला विश्वास द्यावा लागेल। ज्या दिवशी आपलं मूल न अडखळता, न घाबरता आपल्याला त्याची वेदना सांगेल ना, त्याला जज न करता, त्याच्यावर कुठली शंका न घेता आपण ऐकून घेऊ शकना त्याची वेदना, त्याचं दुःख, त्यानं जे भोगलंय ते, तो दिवस आपला विजय असेल। खरं सांगू, हा प्रश्न फक्त कायद्याचा नाहीये, तो आपल्या नैतिकतेचा आहे, आपल्या संवेदनेचा आहे, इथल्या व्यवस्थेच्या संवेदनेचा आहे। जोपर्यंत देशातलं प्रत्येक मूल निर्धास्तपणे हसू खेळू शकत नाही तोपर्यंत आपण स्वतःला प्रगत समाज म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीये। जर आपण तसंच म्हणत राहू आम्ही खूप प्रगत आहोत आणि आपली लेकरं सुरक्षित नसेल तर हा दांभिकपणा आहे आपला। या सगळ्या मुद्द्यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे, पण लोकांचा संतापही तितकाच आहे। सत्ताधाऱ्यांना विरोधक सवाल विचारू लागले। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या ज्या सातत्याने महिलांच्या प्रश्नांच्या बद्दल बोलत असतात,
माजी खासदार विद्याताई चव्हाण आपल्यासोबत आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत बालहक्क संरक्षण अभ्यासक संतोष शिंदे आहेत. सातत्यानं ते मुलांच्या हक्काच्या संदर्भात, त्यांच्या संरक्षणाच्या संदर्भात ते बोलत असतात, काम करतात. नुसते बोलत नाहीये, तर ते सातत्यानं काम सुद्धा करतात. आपल्यासोबत महाराष्ट्राच्या राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे जे आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत संजय पुराणिक, हे सुद्धा थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर या चर्चेत सहभागी होण्यासाठी बालहक्क आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे सुद्धा आपल्यासोबत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन बालकांच्या सुरक्षेच्या संदर्भात त्यांनी खूप मोठं काम या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. ते सातत्यानं आग्रही असतात. त्यांना या मुद्द्यांवरती बारकाईनं त्यांचा अभ्यास आहे. तुमचंही स्वागत आहे आपल्यासोबत. अशा बालकांच्या केसेस ज्यांनी आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे हाताळलेल्या आहेत, ज्याला मी चाइल्ड फ्रेंडली असा शब्द मुद्दाम वापरलेला होता, त्याच्या संदर्भात आणि कायदेशीर सगळ्या बाबी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर सर जोडले गेले. सर, तुमचंही स्वागत आहे आपल्यासोबत. या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं आता अध्यक्ष जे आहेत राज्य बालहक्क संरक्षण आयोग संजय पुराणिक हे जोडले गेलेले आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. नमस्कार सर, पहिली तर मला तुमचीच प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे, कारण आज महाराष्ट्राचा समाजमन सुन्न आहे. एक भावना सांगतो मी तुम्हाला. ही घटना आहे दुर्दैवी, त्याला शब्द नाही आहेत. शब्दात मांडायचं म्हटलं तर आपण मांडू शकत नाही, इतकं क्रौर्य त्याच्यात आहे, विकृती आहे, सगळं आहे. पण काही दिवस गेले की फक्त शहर बदलतं, नराधमांचे चेहरे बदलतात, परिस्थिती बदलत नाही. या राज्यातल्या प्रत्येक बालकाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. त्याचं संरक्षण व्हावं, त्याच्या हक्कांचं. तुम्ही काय सांगाल, का ह्या महाराष्ट्रामध्ये असं होतंय? का बालक इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं अत्याचाराचे बळी ठरत आहेत? आणि ह्या प्रकरणाबद्दल तुम्ही काय ॲक्शन घेतली आहे? सर्वात महत्त्वाचे सर, सर्वप्रथम बाल हक्क आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आपले आभार मानतो. वास्तविक या सर्व ज्या घटना घडत आहेत ते आपण ज्या बघतो आहोत, ऐकतो आहोत, ते अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे सर. आजकाल मुलांना घरामध्ये जो वेळ दिला जावा, जो क्वालिटी टाइम ज्याला आपण म्हणतो, महत्त्वाचा विषय कुटुंबात, तो दिला जात नाही. विभक्त आणि एकल कुटुंबासोबतच्या मुलांसोबत राहताना विश्वासाचं जे नातं निर्माण व्हावं, जो सुसंवाद व्हावा, तो होत नाही. आणि ते होत नसल्याने मुलांना चांगल्या आणि वाईट गोष्टीतल्या फरक हा जो सुसंवादातून सांगितला गेला पाहिजे, तो होत नसल्या कारणाने आपल्या कुटुंबाची, आपला पालक म्हणून आपली पण एक नैतिक जबाबदारी आहे की त्या सर्व बालकांना आपण एक चांगलं आणि वाईट, योग्य अयोग्य याची समज आपण त्यांना द्यावी. आणि पुढे आपण म्हटलं की आपण काय करणार आहोत, तर आम्ही बाल हक्क आयोग म्हणून जेव्हापासून गेल्या 8 ते 10 दिवसापासून काम करण्यास सुरुवात केली आहे, तर समाजातील आणि शासनाच्या असलेल्या वेगवेगळ्या योजना यांच्याशी सुसंवाद ठेवून त्यांच्याकडून वेगवेगळे अहवाल मागून जे बालस्नेही प्रक्रिया अधिक सक्षम कशी होईल, कार्यरत कशी होईल, बाल पोलीस पथक कसे वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करून वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, पोलिसिंग यांच्या माध्यमाने समन्वय निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही आपल्यासारखे पत्रकार, वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा यांच्यासोबत बालस्नेही प्रक्रिया आणि संदर्भातील प्रशिक्षण आयोजित करून एक चांगला दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर. बरं, मला भोरमधल्या प्रकरणाच्या संदर्भात बालहक्क आयोगानं नेमकं काय केलं ते सांगा. कारण अनेकांचा आक्षेप होते, काही जणांनी आरोप केले, पण मला वाटतं तुमची बाजू समोर आली पाहिजे. तुम्ही काय केलं या सगळ्या प्रकरणात? सर, आम्ही तेथील सर्व शासकीय पोलीस यंत्रणा, तेथील पोलीस महासंचालक, पोलीस संचालक, CP यांच्याकडून वेगवेगळे अहवाल मागवले आहेत. त्यासोबत ज्या महाराष्ट्रातील या अशा केसेस चालवलेले जे वेगवेगळे कायदेशीर तज्ज्ञ आहेत, काही सामाजिक संस्था आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांचे आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये अहवाल मागवले. ते एकत्रित करून शासनाला आम्ही ते सोबत देणार आहोत की जेणेकरून विशेष सरकारी वकील यांना ती केस चालवण्यासाठी कोर्टासमोर आणि नुसते आरोप ठेवून नये, तर ते सिद्धतेकडे नेण्यासाठी की जेणेकरून त्यांना एक
आरोपीला शिक्षा होईल आणि एक यापुढे अशी आपल्याकडे कोणी आता या सगळ्या प्रकरणात पुरेसे पुरावे जमा झालेले आहेत? जमा करण्याच्या पूर्ण पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहेत आणि जवळजवळ आता त्या दिशेने आपली संपूर्ण पोलीस यंत्रणेची पण वाटचाल सुरू आहे सर. साधारणपणे ही केस लवकर उभी करण्याच्यासाठी काही डेडलाईन तुम्ही दिलेली आहे? कारण महाराष्ट्र सर, ऐकतोय त्यांना- हे सर. हो, सर हो, आज सर, महाराष्ट्राला अपेक्षा आहे लवकर, म्हणजे काय होतं सर, घटना घडली की तातडीनं आम्ही करू, लवकर करू. ह्या लवकर जो शब्द, दुसरी घटना घडते सर, तोही मागे पडतं. आज लोक म्हणतात आम्हाला, आम्ही प्रश्न टाकतो तेव्हा लोक म्हणतात मालेगाव बद्दल काय झालं, तुमची चर्चा होती 2 दिवसाची, पुढे काय होतं? हा पुढे काय होतं ह्या प्रश्नाचं उत्तर सर आपल्याला द्यावं लागेल, म्हणून विचारतोय. मी सांगतो पुढच्या वेळेस आपल्याला 100% असं लक्षात आलेलं असेल की लवकरात लवकर याची व्याख्या सुद्धा कायद्याच्या भाषेत नाही तर आपल्या पण याच्यात ती एक निश्चित डिफाईन झालेली असेल आणि कायदेशीर तर जाऊ द्या, परंतु ही एक आयडियल केस बनेल की या केसमध्ये ज्याप्रमाणे चार्जशीट जे दाखल होईल त्याची कालमर्यादा, तर आपण सुद्धा म्हणाल की लवकरात लवकरची व्याख्या 100% ती डिफाईन झालेली आहे सर. सर असं झालं तर निश्चितपणे जे पालक आहेत त्या सगळ्यांकडून एक प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद तुम्हाला सुद्धा मिळताना दिसेल, पण हे व्हायला हवं ही अपेक्षा मात्र महाराष्ट्राची आहे. मला आज आरोप प्रत्यारोप आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी सुरुवातीला सांगितलं, पालक म्हणून जे आज सगळेजण बघतायत त्यांच्यासाठी आजची ही डिबेट असणार आहे आणि चर्चा असणार आहे. प्रवीणजी आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, सातत्यानं तुम्ही अनेक वर्ष काम करताय, बालहक्क आयोगावर तुम्ही काम केलेलं आहे. अशा प्रकारची समाजातली वाढणारी जी ही विकृती आहे, खरं तर इंडिव्हिज्युअल एखाद्या विकृत व्यक्तीच्या नंतर आपण म्हणजे काही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे पोलीस नाही ठेवता येणार, हे मान्य आहे. हे एवढं तर कळतं, सामान्य माणसाला सुद्धा कळतं. पण प्रश्न आहे की जो विकृत आहे ना, त्याच्या मनात कशी भीती निर्माण करायला हवी, ती कायद्याचीच भीती असायला हवी की नाही, आणि ती कायद्याची भीती नाहीये म्हणून हे घडतंय का? नाही, मुळात आपल्याला या विषयाकडे पाहत असताना की कायद्याची भीती किंवा कायदा हा खरंच लोकांना माहिती आहे का, याबद्दलच आपल्याला मुळातून विचार करावा लागेल. बर, आजच्या परिस्थितीमध्ये बालकांच्या विषयातले खूप कठोर कायदे आहेत. त्यामधल्या तरतुदी, खूप कठोर तरतुदी आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे केवळ ते गुन्हा केलेल्या व्यक्तीसाठीच नाहीयेत, तर ह्या पॉक्सो कायदा जो आहे त्या पॉक्सो कायद्यामध्ये जर एखाद्या सामान्य नागरिकाच्या लक्षात आलं की एखाद्या मुलाचं या ठिकाणी शोषण होऊ शकतं आणि त्यांनी जर त्या विषयातली माहिती संबंधित यंत्रणेला नाही दिली तरी सुद्धा त्याला दोषी ठरवलं जातंय. त्याच्यामध्ये तशी तरतूद आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार सेक्शन 19 हे पॉक्सो मधील अशा पद्धतीने आहे की सामान्य एखाद्या नागरिकाच्याही एखादी गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी जर या विषयातली संबंधित यंत्रणेला, म्हणजे अगदी पोलीस म्हणजे कुठलीच माहिती नाही तर पोलिसांना या विषयातली जर त्यांनी माहिती नाही दिली तर त्याला सुद्धा दोषी ठरवता येऊ शकतं. मला असं वाटतं की याच्यापेक्षा कठोर तरतुदी अन्य असू शकत नाहीत. सर माफ करा मी थांबवतो. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत असलेल्या तरतुदी कडक आहेत, कायदा खूप चांगला आहे, कागदावरती तो एकदम रफ अँड टफ आहे, समजा म्हणजे तो शक्तिशाली आहे. पण मग प्रश्न आहे, इतक्या शक्तिशाली कायद्याचा धाक का नाही? म्हणूनच मला असं म्हणायचंय की केवळ कायदा कठोर असून चालत नाही. तो कागदावरती कायदा किती कठोर केला तरी त्याचं क्रियान्वयन किती त्या ठिकाणी इफेक्टिव्ह, म्हणजे अगदी प्रभावी अंमलबजावणी किती होते याच्यावरती अनेक गोष्टी डिपेंड आहेत. त्यातले दोन तीन मुद्दे मी आपल्याला सांगणार आहे की मुळात अशा प्रकारची एखादी घटना घडल्यानंतर आपण या ठिकाणी खूप तावातावाने चर्चा करण्यासाठी येतो. अगदी राजकीय असेल, सामाजिक असतील, वेगवेगळ्या अथॉरिटीज असतील, ह्या सर्वजण घटना घडल्यानंतरची चर्चा किंवा अगदी वाहिनींवरती आपण ही सर्वजण या चर्चा चालवत असताना खूप अगदी त्या विषयामध्ये आपण खूप गंभीर असतो. मी प्रश्न विचारेन की जे कोणी, अगदी प्रवीण घोगे जर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी येतोय तर गेल्या वेळेची घटना घडल्यापासून आजपर्यंत मी खरंच या विषयामध्ये या बालकांच्या या कायद्याबद्दलच्या अवेअरनेससाठी अगदी राजकीय नेत्यापासून ते सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत आपण खरंच त्या ठिकाणी काही जागरूक आहोत का? आपण सातत्याने काही प्रयत्न करतो का की या विषयामध्ये अशा प्रकारचा कायदा आपल्या बालकांसाठी निर्माण केलेला आहे? आपण सर्वजण या कायद्याच्या अन्वये आपण अनेक गोष्टी पुढाकार घेऊन करू शकतो. याबद्दल आम्ही समाजामध्ये किती बोलतो. अगदी जे ऍक्ट नुसार प्रत्येक गावागावापर्यंत या बालकांच्या अधिकारांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचं शोषण थांबलं पाहिजे,
याच्यासाठी समित्या स्थापन केल्या पाहिजे, याची तरतूद आहे. परंतु पण किती झाल्यात का? किती गावांमध्ये तरतूद आहे, ह्या समित्या होतात. त्या समितीचा जो कोणी अध्यक्ष असेल, तिथल्या ग्रामसेवकाला असेल, त्या ठिकाणच्या सरपंचाला असेल, याची किती माहिती आहे? मला असं वाटतं की ह्या कायद्यातल्या तरतुदी याचं क्रियान्वयन होत असताना आम्ही समाज म्हणून किती संवेदनशील असतो. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेस, आता या ठिकाणी संतोष शिंदे आमचे बाल हक्क संरक्षण आयोगाचा मी अध्यक्ष असताना ते आमच्या बरोबर या ठिकाणी सदस्य म्हणून होते. आम्ही याच्यामध्ये गावागावामध्ये जाऊन ह्या बाल संरक्षण समित्या, व्हीसीपीसी ज्याला म्हटलं जातं, त्या चांगल्या गठीत झाल्या पाहिजेत, त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे, त्यांना त्याचे अधिकार समजले पाहिजेत आणि त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे अनेक प्रयत्न मी त्यावेळेस केले होते. पण मला असं वाटतं की या विषयामध्ये समाज किती संवेदनशील आहे. आपण केवळ एखादी घटना घडल्यानंतर याबद्दलची चर्चा करतो. त्याचबरोबरीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या समित्या बनल्या का, त्या ठिकाणच्या सर्व यंत्रणा पण ही जबाबदारी संवेदनशीलपणे कुणाची आहे? यामध्ये करतायत. ही जबाबदारी कुणाची आहे? मला असं वाटतं, प्लीज मला मला असं सांगा, वाटतं मला माहित विलासजी, नाहीये, माझं अज्ञान आहे त्याच्याबद्दलचं. ही जबाबदारी कुणाची आहे? विलासजी, मला असं वाटतं की या विषयामध्ये प्रत्येक कलेक्टरनी आपापल्या जिल्ह्यातल्या ह्या सर्व समित्या झाल्या पाहिजे, याच्यासाठीच आग्रह धरणं गरजेचं आहे. त्यांना अधिकार आहेत. केवळ समित्या आहेत म्हणजे केवळ समित्या गठीत करून सोडलेल्या नाही आहेत, त्यांना कायद्याने अधिकार पण दिलेले आहेत. आता म्हणजे मुळात या सगळ्या मग हे कलेक्टरना माहित आहे का? आता इथून सुरुवात, मी तेच म्हणतोय की इथूनच सुरुवात आपल्याला करावी लागेल की एखादी घटना घडल्यानंतर होणाऱ्या चर्चेपेक्षा या दरम्यानच्या काळात या सर्व समित्यांबद्दल असेल, त्याच्याबद्दलची यंत्रणा किती आग्रही राहिली. आपण सर्व कार्यकर्ते असोत, आपण सर्वांनी असोत, किती शाळांमध्ये जाऊन, जसं या अशा प्रकारचं, म्हणजे पुन्हा तुम्ही सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये सांगितलं, हे खूप महत्वाचं आहे की अशा प्रकारचे गुन्हे करणारे 90% काय 99% हे परिचित असतात. पण सर, संबंधातले जी असतात. जागृती आहे ना, जागृतीच्या बद्दलचं माध्यम म्हणून आमचं काम आहे. आम्ही आता हे करतोय, हा कार्यक्रम अगदी बरोबर. जागृतीसाठी आहे. पण या राज्याच्या अगदी महिला बरोबर. बाल कल्याण मंत्र्यांनी कलेक्टरच्या सगळ्या राज्यभरातल्या सगळ्या कलेक्टरची एक मिटिंग घेऊन तुम्ही ह्या समित्या स्थापन करा म्हणणं जबाबदारी त्यांची नसेल का? मग मला हे प्रश्न विचारावे लागतील ना सर. त्या महिला आहेत ना, ते किती गंभीर आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. पण आता आपल्या सोबत संतोष शिंदे सर आहेत. मी कायदेशीर बाजू आणि नंतर विद्याताईंकडे पण जातो. पण संतोष शिंदे सर, अशा विकृतीपासून आपल्या मुलांचं संरक्षण कसं करायचं? एक पालक म्हणून माझा साधा प्रश्न आहे. प्रत्येक क्षण, एक सेकंद, आता या मुलीसोबत झालं, 5 मिनिटासाठी नजरेआड गेलेलं ते लेकरू होतं. 5 मिनिट नजरेआड गेलं, असं घडलेलं आहे. पण आज पालक 10 तास बाहेर असतात, ड्युटीवर असतात, ते मुलं कोणाला तरी सोपवावी लागतात. किती अवघड आहे हे सगळं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडताय. खरं तर या घटनेचा निषेधच केला पाहिजे. अशा घटना घडतायत हे खरं तर आपल्या सगळ्या मोठ्या माणसांचं दुर्दैव आहे. मी मोठी माणसं हा शब्द वापरतो, ज्याच्यामध्ये पालकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सगळी माणसं आली. मूळ मुद्दा असा या सगळ्या प्रक्रियेमधला की आपण पालक म्हणून कौटुंबिक पालकत्व निभावत असताना सामाजिक पालकत्व निभावायला किती तयार आहोत, हा खरा मुद्दा आहे. यासोबत पालकत्व निभावत असताना माझ्या कुटुंबामध्ये जे काही घडतं, माझ्या शेजारच्या कुटुंबामध्ये जे काही घडतं, त्याच्या विरोधात मला आवाज उठवला पाहिजे की नाही, तो नक्कीच त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. मुळात मुलांसंदर्भातल्या ज्या काही यंत्रणा आहेत, म्हणजे आता जे काही प्रवीण सरांनी सांगितलं, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ही सर्वोच्च यंत्रणा राज्यातली आहे, पण जिल्हा स्तरावर यंत्रणा आहेत, गाव स्तरावर यंत्रणा आहेत, शहरातल्या वॉर्ड स्तरावर यंत्रणा आहेत. या यंत्रणांना सक्षम करण्यासंदर्भामध्ये पालक म्हणून जबाबदारी घेणं आणि पालक म्हणून जाब विचारणं, कारण आपण जोपर्यंत मोठी माणसं जाब विचारणार नाहीत या सगळ्या यंत्रणांना, तोपर्यंत काहीच घडणार नाही. मुळात ह्या यंत्रणा काम का करत नाहीयेत याचा शोध घ्यायला हवा. हा शोध केवळ सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा यंत्रणांनी घेऊन चालणार नाही, तर माध्यमांनी सुद्धा हा शोध घ्यायला हवा की नेमक्या या यंत्रणा काम का करत नाही. जो आता घुगे सरांनी मुद्दा मांडला, 10 जून 2014 म्हणजे 12 वर्षापूर्वीची ही सगळी प्रक्रिया आहे की 12 वर्षापासून राज्यामध्ये, आपल्या राज्यांमध्ये काय संपूर्ण भारतामध्ये गाव पातळीवर, वॉर्ड पातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन व्हाव्यात, या संदर्भातली यंत्रणा स्थापन व्हावी याची मांडणी केली गेली आहे. मिशन वात्सल्यमध्ये सर मी थोडंसं थांबवतो तुम्हाला. तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणताय, पण इथलं वास्तव सांगू. मला माहिती आहे हे लागणार आहे कोणाला तरी आणि वाईट वाटणार आहे. या राज्यात कुठलं मंत्रिपद रिक्त राहत नसतं. बाल हक्क आयोग कधी आला? आता 8 दिवसापूर्वी आला या महाराष्ट्रामध्ये. ही आहे आपली सिरियसनेस या सगळ्या प्रश्नाच्या बद्दलची, आणि त्याच्याबद्दल आम्ही विचारलं. जेव्हा मालेगावचं प्रकरण झालं, तिथं त्या मुलीच्या निर्घृणपणे अत्याचार करून हत्या करण्यात आली, त्यानंतर आम्ही हा प्रश्न विचारला आणि आयोग स्थापन झाला.
काहीतरी घडावं लागतं, कोणीतरी मरावं लागतं ना, त्यानंतर इथे व्यवस्थेमध्ये हालचाल होते का? सर, तुम्ही मुलांच्याबद्दल काम करता, पालक म्हणून सांगा सर, कसं आपण काय केलं पाहिजे? आपण यंत्रणेबद्दल नंतर बोलू, पण आता पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे सर? पालक म्हणून मला असं वाटतं की आपण मुलांसोबत अधिक जास्त वेळ घालवत पालकांच्या कार्यशाळा आपण खरं तर घेण्याची गरज आहे. शाळांमधून पालकांच्या कार्यशाळा होण्याची गरज आहे. पालकांमध्ये या संदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे. आणि पालक म्हणून माझ्या मुलांमध्ये, म्हणजे कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलगी असेल तर आपल्या कुटुंबातल्या मुलांना सुद्धा आपण सजग करण्याची गरज आहे. कारण मुलींना आपण सांगतो 7च्या आत घरात ये, हे कपडे घालू नको, ते कपडे घालू नको, अशी वाग. पण माझ्या कुटुंबातल्या मुलगे जे आहेत, तरुण मुलगे जे आहेत, या मुलग्यांना मला सांगायला हवं की एकटी स्त्री ही संधी नाहीये, एकटी मुलगी ही संधी नाहीये, तर एकटी मुलगी ही जबाबदारी आहे. तर या भूमिका आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण तयार करायला हव्यात. आणि जोपर्यंत आपल्या कुटुंबांमध्ये आपण या भूमिका तयार करणार नाहीत, जोपर्यंत आपल्या कुटुंबातल्या मुलग्यांना आपण याबाबत सजग करणार नाहीत, तोपर्यंत अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला अनेक दिवस घालवावे लागतील. आणि हे जर आपल्याला कमी अंतर करायचं असेल तर पालक म्हणून आपण सगळ्यात पहिलं या सगळ्याविषयी बोललं पाहिजे. लैंगिकतेविषयी बोललं पाहिजे, लैंगिक विषयावर बोललं पाहिजे, कोणत्या कोणत्या विषयांबद्दल आपण मुलांशी बोलताना, संवाद साधताना काय काळजी घेतली पाहिजे, आपली मुलं आपल्या मुली सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण मुलांसोबत काय बोलतो, रोज काय बोलतो, याच्याबद्दल बोललं पाहिजे. शाळा ते घर किंवा घर ते शाळा या दरम्यान कोणत्या कोणत्या अशा जागा आहेत, कोणते कोणते अशी व्यक्ती आहेत ज्याची तुला भीती वाटते, हे प्रश्न आपण मुलांना विचारले पाहिजेत. मुळात आपण कधी मुलांना प्रश्न विचारतच नाही. आणि मुलं जेव्हा सांगायचा प्रयत्न करतात तेव्हा आपण त्यांना ऐकून घेत नाही. मुलांना ऐकलं पाहिजे, मुलांना समजून घेतलं पाहिजे. आणि मुलांना समजून घेत असतानाच जेव्हा जेव्हा मुलं अशा पद्धतीच्या घटनांबद्दल बोलतील तेव्हा मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे. मुलांवर विश्वास ठेवून यंत्रणांना याबाबत सजग करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण सगळेजण मिळून प्रयत्न करत नाही, केवळ एकट्या पालकांची जबाबदारी नाही, केवळ एकट्या यंत्रणांची जबाबदारी नाही, केवळ एकट्या सरकारची जबाबदारी नाही, मला वाटतं ही सामूहिक जबाबदारी आहे. समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे सर. कारण आपल्या समाजामध्ये जर हे सगळं घडत असेल तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्या समाजातच सरकार येतं, त्या समाजातच न्यायालय येतं, आणि त्या समाजात सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार सगळेच येतात. मला खरं तर आता थोडंसं कायदेशीर याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. उदय वारुंजीकर सर आहेत. सर, अनेक केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत अशा प्रकारच्या. बहुतांश वेळा तर असं असतं की जाऊ दे, समाज काय म्हणेल, बदनामी होईल का, म्हणून तर केस नोंदवली जात नाही, हे वास्तव आहे. त्यानंतर काही जणांनी मोटिवेट केलं न्यायासाठी म्हणून काही लोक न्यायालयापर्यंत, तुमच्या दारापर्यंत येतात. पण अशा प्रकारच्या लहान मुलांना, मुलींना न्याय देण्याच्यासाठीची जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणा एक प्रकारची काय म्हणू आपण त्याला की चाइल्ड फ्रेंडली आहे का, ती खरोखर समजून घेणारी आहे का, तितकी ती संवेदनशील आहे का? तुमचा अनुभव काय जरा प्लीज सांगा. सर, आपण म्यूट आहात. सगळ्यात प्रथम आपल्या प्रेक्षकांना सांगितले पाहिजे की देशभरामध्ये कायदेविषयक प्रतिक्षिप्त क्रिया या घडताना दिसतात. त्यामुळे गेल्या 4 दिवसाभरामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय ती देखील प्रतिक्षिप्त क्रिया आहे. या प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे त्याला रिॲक्शन म्हटलं जातं. कुठले तरी कार्यकारण भाव असतो, कुठले तरी घटना घडलेली असते आणि म्हणून त्याच्यावरती प्रतिक्रिया समाज त्याच्यामध्ये व्यक्त करत असतो. या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया का येतात तर ज्या वेळेस जी कायद्यानं निर्माण केलेली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेची कमतरता लक्षात येते, त्या यंत्रणेचा अपुरेपणा लक्षात येतो, त्या यंत्रणेचा फोलपणा लक्षात येतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या प्रतिक्षिप्त क्रिया होतात. म्हणजे मग आपल्या अनेक प्रेक्षकांना माहिती आहे की अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये पूर्वी गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण कमी होतं. आता लैंगिक शोषणाच्या विरोधातला कायदा 2013 साली जो आला त्याच्यानंतर जी काय प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून जे काही घडलेलं आहे त्याच्यामुळं गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण जरा वाढलेलं आहे. परंतु हे वाढून सुद्धा याची भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये नाहीये. तर आपण जे सुरुवातीला म्हटलात ती गोष्ट खरी आहे की आज सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर या प्रकारच्या कायद्याची भीती त्याच्या मनात खरोखर आहे का, हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. मला खात्री आहे की याचं नकारार्थी उत्तर येईल की अशा प्रकारची कायद्याची भीती वाटत नाही. का बरं वाटत नाहीये तर कदाचित आमचे जे आदरणीय न्यायाधीश साहेब आहेत त्यांच्याकडून या प्रकरणांना प्राधान्य दिलं गेलेलं नाहीये.
कदाचित आमचे सरकारी वकील साहेब आहेत की ज्यांचं जे संवेदनाशील मन असायला पाहिजे त्या बाबतीमध्ये ते अन्य प्रकरणांसारखं या प्रकरणाकडे बघतायत आणि त्याच्यामुळे या प्रकरणाला थोडंसं प्रलंबित होत गेलंय का काय. कदाचित आमच्यामधले मीडियामधले जी मंडळी आहेत त्यांनी देखील आपण आपल्या चॅनलवरती त्या आरोपीचा फोटो वारंवार दाखवून आपण कदाचित याची एक निगेटिव्ह पब्लिसिटी तयार करताय, पण याचा फायदा त्या आरोपीला होणार असतो सगळ्यात शेवटी. कदाचित आमचे जे काही अन्य वकील बांधव आहेत त्यांना या मुद्द्यांमधलं गांभीर्य हे कदाचित कळलेलं नाहीये असं वाटतं. मग काय करणं शक्य असू शकतं, तर या प्रकारच्या गुन्ह्यांच्या बाबतीमधलं कन्व्हिक्शनचा रेट जर वाढवायचा असेल तर यातले वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत यांना संवेदनाशील बनवणं हे आवश्यक आहे. म्हणजे काय आहे, तर मग हे जे नवीन आदरणीय न्यायाधीश साहेब आहेत यांच्या बाबतीमध्ये आपल्याला त्यांचं जे काही संवेदनाशील मन होण्याकरता ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. त्या बाबतीत काही करणं शक्य आहे का. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कितीतरी न्यायालयीन संकुलं आजही या जे बाल साक्षीदार आहेत त्यांच्याशी जवळपास साधर्म्य साधणारी नाही आहे. आपण जो मुद्दा मांडला की चाइल्ड फ्रेंडली आज नाही आहेत. त्यामुळे तिथं जी साक्ष घेतली जाते त्या साक्ष घेताना त्या चाइल्ड वरती त्या बाल साक्षीदारावरती अनेक प्रकारे दडपण आणणं आजही शक्य होतं. त्याच्यामुळे मग ती जी व्यवस्था जी अभिप्रेत की ज्याच्यामध्ये जो तटस्थपणा अभिप्रेत आहे की ज्याच्यामुळं त्या चाइल्ड विटनेसला त्या वातावरणामध्ये जास्तीत जास्त चांगलं कम्फर्टेबल वाटावं, त्याच्यावरती दडपण येतं कामा नये, अशी जी सगळी व्यवस्था उभी करायला पाहिजे. जी इन्फ्रास्ट्रक्चर पासूनची व्यवस्था असते ती आपण करू शकतो का. आजही अनेक न्यायालयीन संकुलामध्ये साक्षीदाराच्या बाबतीमध्ये रोज त्याला जीव मुठीत घेऊन न्यायालयाच्या चौकटीत यावं लागतं. मग जर बाल साक्षीदार जर असेल तर त्या बाल साक्षीदाराच्या बाबतीमध्ये आजही आपण या बाबतीमध्ये केव्हा गांभीर्याने विचार करणार आहोत. मी अजून एक साधा सोपा प्रश्न विचारतो की कायद्याचा जो विषय आहे त्या कायद्याच्या विषयामध्ये या आपल्या बालकांच्या बाबतीतले जे काही कायदे आहेत ते शिकवले जातात का. आपल्याला उत्तर नाही असं बघायला मिळेल. या बाबतीमध्ये नागरिक शास्त्र नावाचा जो विषय जो आपण शाळेपासून शिकलो त्याच्यामध्ये या विषयाच्या संदर्भातलं काही आपण समाविष्ट करू शकलोय का. आजही उत्तर नाही असं येईल. या आजही आपण आपल्या राज्यघटनेमधली जी काही तत्व आहेत ती आपण सगळ्यांना शिकवतो शाळेपासून, पण आता जर समाज मन जर बदलायचं आहे त्याला जर का घडवायचं असेल तर त्याच्याकरता या जे काही बालकांच्या बाबतीतले जे कायदे आहेत त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाच्या बाबतीतल्या ज्या तरतुदी आहेत त्या शाळेपासून शिकवल्या गेल्या पाहिजे. बरोबर. आणि अगदी आता आपण म्हणतो की आपलं मूल चार भिंतीत आहे म्हणून मी त्याला जर घरी सोडून गेलो तर त्याच्या हातात मोबाईल आहे त्यामुळे ते तिथं सुद्धा सुरक्षित नाही आहे. ही जी आता नवी परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी सर आपली यंत्रणा उभी आहे का किंवा ती सक्षम आहे का. त्या दृष्टीनं विद्याताई काय सगळ्यांचं एक मत आलं, कायदा कठोर आहे, कडक आहे, पुरेसा आहे, शिक्षा पुरेसी आहे, पण शेवटी अंमलबजावणीमध्ये मात्र खूप गोष्टी आहेत. ही संवेदनशीलता जी आहे ती संवेदनशीलता एखादं क्रूर प्रकरण घडलं की मग सगळे बोलतो, आम्ही बोलतो, तुम्ही बोलता, सगळे बोलतं, पण एक व्यवस्था म्हणून आपण सगळ्यांनी तितकंच सजग असायला नको का. या सगळ्यामध्ये राजकीय याच्यामधली जी संवेदनशीलता आहे ती सुद्धा दिसायला नको का. या समाजातली ही जी विकृती आहे ही विकृती आपण आता ठेचून काढली पाहिजे. कडक कायदे होतील आणि कुठेतरी कायद्याने आपण ही विकृती ठेचून काढू अशा भ्रमात आता याच्या पुढे आपल्याला राहता कामा नये. कोर्टामध्ये तुम्ही गेल्या तर फक्त तुम्हाला तारखांवर तारखा मिळतात, वर्षानुवर्ष केसेस चालतात, फास्ट ट्रॅक नुसतं म्हटलं जातं. परंतु आता आपल्या समाजामध्ये आपली लहान मुलं जर सुरक्षित नसतील तर मला असं वाटतं रस्त्यावरती लोकांनी उतरून, पुण्याला लोकांनी तेच केलं, बदलापूरला पण लोकांनी तेच केलं, कारण हा लोकांच्या समाजातली एक अतिशय चीड, कारण अतिशय लहान मुलांना सुद्धा जर तुम्ही सोडणार नसाल आणि इतके विकृत म्हणजे कायदे इतके कडक झालेले आहे. म्हणजे दिल्लीला निर्भया झाल्यानंतर वर्मा कमिशनची नियुक्ती झाली, त्यानंतर कायद्यांमध्ये बदल झाला. आपल्याला सगळ्यांना असं वाटलं 2012 नंतर आता हे बलात्काराचे गुन्हे कमी होतील, पण जे गुन्हेगार आहेत त्यांना पक्का माहिती आहे की कायदा कितीही कडक झाला तरी माझ्यावरती चाललेली केस
आणि मी कायद्याखाली आणणार आणि मला तुम्ही जेलमध्ये टाकणार, ही प्रोसिजर इतकी लेंदी आणि इतकी भयंकर आहे की निर्ढावलेले आहेत सगळे गुन्हेगार. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक माणसाने बाहेर रस्त्यावर असलेलं, शाळेत असलेलं मूल किंवा घराबाहेर पडलेलं मूल ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मुलासारखं आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. आपण सगळ्यांनी खूप अलर्ट राहिलं पाहिजे की बाहेर शाळेत जाणारी लहान मुलं आहेत, ही सुरक्षित आहेत की नाही, किंवा यांना कोणीतरी चॉकलेट देऊन चल माझ्या बरोबर, अशा प्रकारे जेव्हा एक एक आरोप बलात्कारासारखे गुन्हे केले जातात, लहान मुलांना मारून टाकलं जातं, ही इतकं भयंकर आहे सगळं की ह्याच्यामध्ये लहान मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. आपण सगळ्यांनी खरंय. खूप सावधान राहायला पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे. ही मुलं ही म्हणजे आपली सुद्धा जबाबदारी आहे. बरोबर. मी एक उदाहरण सांगतो. मी अगदी ग्रामीण भागात एका छोट्या खेड चांगल्या वृत्तीची माणसं आहेत ना जगामध्ये, हो. त्यात कुठेतरी या मुलांचं संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. मुलं सुरक्षित नसतील तर आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. कुठेही हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. मी एका गावातून आलोय, एका छोट्या खेड्यातून आलोय. आम्ही लहान असताना सुद्धा गावातल्या प्रत्येक माणसाला सगळी मुलं माहीत असायची आणि ती एकमेकांवर लक्ष ठेवायची. कोणता मुलगा कुठं चाललाय काय, आणि फक्त आपल्या आईवडिलांचा धाक नाही, बाजूच्यांचा सुद्धा धाक असायचा. आपण काही चुकीचं करतोय का किंवा कुठं जातोय का, तर ती हटकायची ती, आणि ते आपल्याला काय म्हणतात त्याला, कुटुंब असल्यासारखं असायचं. तो बंद सुद्धा कमी होत चाललाय, तो एक त्याच्यातला आहे. पण वारुंजीकर सर, माझा वेळ संपलाय. मी थोडीशी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा असे मुद्दे होतात, आता तर ठेचून मारा, असं करा म्हणतात, तो उद्वेग आपण समजून देऊया. पण आपल्याकडे कायद्यानं फाशी आहे. साधारणपणे कायदेशीर बोलणारा माझ्यासारखा माणूस, तुमच्यासारखा माणूस काय म्हणेल, ह्यांना फासावर लटकवा. पण मी माहिती काढली, फासावर गेल्या 5 वर्षात किती लोकांना लटकवलंय, ह्या महाराष्ट्रामध्ये किती लोकांना फासावर लटकवलंय, जरा तुम्ही सांगा सर. मला तर काहीच सापडलं नाही कुणाला महाराष्ट्रात ह्या 5 वर्षात फासावर लटकवलंय. मग कुठल्या गप्पा मारतोय आम्ही इथं की आम्ही त्यांना फासावर लटकवू म्हणून? प्लीज सर, शेवटची कमेंट. फासावरती लटकवण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या संदर्भामधला कायदा हा त्या जो गुन्हेगार आहे त्याच्या बाजूला आहे. फासावरती देणं किंवा मरेपर्यंत फाशी देणं ही अपवादात्मक परिस्थितीमधली, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेअर केस म्हणतो, असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं या बाबतीमध्ये दुर्दैवानं संपूर्ण स्वातंत्र्याच्या आधीपासून आणि नंतरचे सुद्धा कायदे असे, निकालपत्र अशीच आहेत की ती जी काही डेथ सेंटेन्स आहे ती कम्यूट करावी. कम्यूट करून म्हणजे त्याचं रूपांतर हे तहयात सक्त मजुरीमध्ये करण्यात यावं, अशा प्रकारचं आहे. त्यामुळे आपण म्हटलं ती आकडेवारी खरी आहे. अशा प्रकारच्या केसेस मुळातच तुरळक आहेत की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष फाशी देण्यात आलेली आहे. पण आज घडीला जगभरातला जर विचार केला तर फार थोडे देश असे आहेत की ज्यांनी या फाशीची शिक्षा आजही अबाधित ठेवलेली आहे. फाशीची भीती वाटते, त्या गुन्हेगाराला वाटते. बरोबर आहे. आणि काय सर माहितीये का, ज्यांनी माणुसकी सोडलेली आहे, मानवता जी आहे ना सर, कुणासाठी, ज्यांनी माणूस मारलेला आहे स्वतःतला, जे समाजात राहण्याच्या, माणसांमध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीयेत, त्यांना मानवता दाखवण्याची काय गरज आहे? मला सांगा, ज्यांना लेकरू कळत नाहीये, पशुपेक्षा सुद्धा जे हिंस्र आहेत, अशा माणसांना माणसांच्या समाजात याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा, खरं तर बरेच जण म्हणतात तुमच्या चर्चेनं काय होतं सांगतो. परवा आपण चर्चा केली आणि सांगितलं की पॅरोलवर अशा प्रकार गंभीर गुन्ह्यातले आरोपी पॅरोलवर कसे सोडले जातात, हा आरोपी पॅरोलवर सोडला जातो, त्याची उदाहरणं आपण सांगितली. आणि आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तो जो कायदा रद्द करण्यात आला होता त्याचा विधी आणि न्याय विभागाला सांगितलं, पॅरोलवर अशा गंभीर गुन्ह्यातल्या लोकांना सोडू नका. चर्चेनं काहीच घडत नाही असं नाहीये, घडत असतं. माध्यमांचं ते काम आहे प्रश्न विचारणं, आणि केवळ प्रश्न विचारणं नाहीये तर त्याची उत्तरं शोधणं सुद्धा. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. या राज्यातल्या प्रेक्षकांना जेव्हा आपण हा प्रश्न विचारला की मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आज आपल्या समाजात गंभीर बनलाय का, तर 96% लोक म्हणतात होय, हा प्रश्न गंभीर बनलाय आणि याचं गांभीर्य आपण सगळ्यांनी ओळखणं गरजेचं आहे. आणि आपल्या मुलं जर आपल्या समाजात सुरक्षित नसतील ना, तर आपण कसल्याही प्रगतीच्या गप्पा मारू नये आपण. आणि जर मारल्या ना तर आपल्यासारखे दांभिक कोणी नाही. आशा करूया ही सुरक्षा वाढेल, प्रत्येक पालकाला वाटेल माझं लेकरू सुरक्षित आहे. बडे मुद्दे